चंद्रपूर शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागतात। पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेला शहरामध्ये दररोज 80 ते 100 टँकर रस्त्यावर उतरवावे लागतात। तर अनेक प्रभागांमध्ये नळांना पाणी येत नसल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। शहरातील पाणी टंचाई पाहता प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी आता त्रस्त नागरिकांकडून केली जाते। आमच्याकडे नळ येत नाही, आम्ही नळाचे बिल भरूनही आम्हाला पाणी मिळत नाही, आमच्याकडे धारा राहत नाही। मग आम्ही काय करावं? टँकर सांगितला तर 2 दिवसानं 4 दिवसानं देतो म्हणून असे बोलतात। मग काय करायचं? आमच्या घरी लहान लहान लेकरं आहे, आम्ही पाण्यासाठी कुठं फिरावं? बोरिंगला पाणी येऊन राहिलं नाही, मग कुठं आमच्याकडे बोरिंग नाही, विजा राहत नाही, ऊन खूप तापून राहिली आहे, मग काय करायचं आम्ही? 66 नगरसेवक 19 प्रभाग एवढा मोठा चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा परिसर असताना इथं रोज पाणी पुरवठा न होता टँकर सुद्धा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आधी नंबर लावल्यानंतर इथं पाणी पुरवठा पोचून राहिलेला आहे। तरी पण शासनाकडे आग्रहाची विनंती आहे की लवकरात लवकर पाणी पुरवठा विभागासोबत एक विशिष्ट बैठक लावून लोकांच्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्याच्यावर तोडगा काढून नागरिकांना काय म्हणते त्याला समाधान करावं।